हाय नमस्कार, संगीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एका नवीन पद्धतीने तयार होणारी पावभाजी, जिला आपण वन पॉट पावभाजी असंही म्हणू शकतो। तर चला मग सुरुवात करूया। त्यासाठी मी ज्या भाज्या लागतात त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, फ्लावर कट करून घेत आहे, फ्लावर कट करून झाल्यानंतर आता मी सिमला मिरची कट करून घेत आहे। तर मी इथं 2 मध्यम आकाराच्या सिमला मिरची घेतलेल्या आहे। आपली सिमला मिरची कट करून झाल्यानंतर मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतले आहे। आता त्यांनाही आपण कट करून घेऊया। टोमॅटो कट करून आपण एका वाटीमध्ये ठेवलेला आहे। आता मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतले आहेत, तर त्याचे कव्हर वरचं काढून घेऊया आणि त्यालाही कट करून घेऊया। बटाटे कट करून झाल्यानंतर आता आपण कांदे कट करून घेऊया। तर त्यासाठी मी 4 ते 5 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्यांनाही मोठंच कट करून घेतलेलं आहे। आपले कांदे कट करून झाल्यानंतर मी बीट घेतला आहे, तर त्यासाठी मी थोडंसंच बीट वापरणार आहे। तर त्यालाही आता आपण कट करून घेऊया। आपला कांदा कट करून झाला आहे, तर आपण त्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसूण घेऊया। अद्रक लसूण आपण थोडंसं बारीक वाटून घेऊया। आता मी गॅसवर कुकर ठेवला आहे, त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालून घेऊया। तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेऊया। जिरे मोहरी तडतडले की लसूण आणि अद्रक जे आपण थोडंसं जाडसर बारीक करून घेतलं आहे ते घालून घेऊया।
आणि आता आपण कट केलेला संपूर्ण कांदा घालून घेऊया आणि त्याला परतून घेऊया. कांदा थोडासा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया. कांदा आणि टोमॅटो 2 ते 3 मिनिट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या भाज्या कट केलेल्या आहे त्या सगळ्या स्वच्छ धुतल्या आणि आता आपण त्या कुकरमध्ये घालून घेऊया आणि त्यालाही परतून घेऊया. भाज्यांना 1 ते 2 मिनिट परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. थोडीशी हळद पावडर घालून घेऊया. आता आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर आणि पावभाजी मसाला घालून घेऊया आणि सगळ्या भाज्या एकत्रित करून घेऊया, मिक्स करून घेऊया. भाज्या मसाल्यांमध्ये परतून होतात तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये पाणी कोमट करायला ठेवूया आणि ते कोमट झालेलं पाणी कुकरमध्ये घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घेऊया मध्यम गॅसवर. अशा पद्धतीने आपण कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊया. आता आपला कुकर थंड झाला आहे तर आपण झाकण काढून भाजीला स्मॅश करून घेऊया. अशा पद्धतीने आपण एका स्मॅशरच्या साहाय्याने सगळ्या भाज्या स्मॅश करून घेतल्या आणि चांगले एकत्रित करून झाल्यानंतर आपण त्याला गॅसवर ठेवूया आणि त्याला एक उकळी आणूया. आपली भाजी इकडं उकळती आहे तोपर्यंत मी एक तडका पॅन ठेवला आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी तूप घालून घेतलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी पावभाजी मसाला घालून घेतला. आता आपण हा तडका भाजीवर घालून घेऊया आणि अशा पद्धतीने आपली खूप झटपट होणारी पावभाजी तयार झाली आहे. तर त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर तुम्हीही अशा पद्धतीने पावभाजी नक्की करून पहा. ही 1 पॉट पावभाजी आहे आणि खूप झटपट होते, खूप चवीलाही सुंदर लागते. अशा पद्धतीने नक्की तयार करून पहा आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. धन्यवाद.